रोटीचा सवाल रोजचाच आहे. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे. पुकार पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज ॲक्शन अँड रिसर्च या संस्थेच्या यूथ फेलोशिप या प्रकल्पामध्ये उल्हासनगरमधील नाका कामगारांच्या गटाने सहभाग घेतला. शासनाने नाका कामगारांसाठी दिलेल्या योजना आणि नाका कामगारांची सध्याची स्थिती या विषयावर या गटाने संशोधन केले. मी उषा गवाडे यू फेलोशिपमध्ये माझ्या ग्रुपसोबत काम करत आहे. नाका कामगारांबद्दल त्यांची सध्याची परिस्थिती व कागदपत्री योजनावर अभ्यास केला आहे. मी विजय पितांबर दाभाडे, राहणार नारायणगाव. मी एक नाका कामगार उल्हासनगर 2 मध्ये खेमानी नाक्यावरती काम करतो. मी गेल्या 30 वर्षापासून नाक्यावरती काम करत आहे. त्याच्यामुळे मी नाक्यावरती काम करणाऱ्यांचे वेगवेगळे अनुभव मी डोळ्यांनी पाहिलेले आहे. त्याच्यामध्ये माझ्या समोर एक अशी घटना घडलेली आहे की ते मला इथं सांगावं वाटते. एक वेळेला माझा एक मित्र आम्ही काम करत असताना झुल्याचा रस्ता तुटला. म्हणजे नवीन भिंतीचं बांधकाम झालेलं होतं. त्याच्यावरतून एका साईडने मी झुला पकडला. त्याच्यानंतर नवीन भिंत असल्यामुळे ती लगेच पलटी झाली. त्याच्यामध्ये माझा जो सहकारी आहे तो झुल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. आणि ज्या वेळेला तो मृत्यू झाला त्यावेळेला तो ठेकेदार जो होता तर त्या ठेकेदारांनी त्या माझ्या मित्राला अर्थसहाय्य म्हणून काहीच नाही दिले. एक नाका कामगाराची व्हॅल्यू म्हणजे काहीच नाही आहे. बेबी कल्याण नाईक, मी बिगारी काम करते. आज 15-20 वर्ष झालं मी बिगारी काम करते. मी लादीचं काम करते, माल देण्याचं काम करते, विटा आणण्याचं काम करते. आणि कधी कधी विटा वरती चढवायला लागतात. वरती माल पण एखाद्या टायमाला माल पण बनवून द्यायला लागतो. माल पण बिगारी नसला तर माल पण बनवून द्यायला लागतो. कधी सिमेंटच्या गोण्या पण उचलावं लागते, त्या पण वरती नेऊन हे करावं लागते. मी बी एक महिला आहे नाका कामगार म्हणून. पण नाक्यावर जाऊन आपल्या म्हणजे उभा राहणं, हे करणं, एखाद्याच्या म्हणजे कुणी वाईट नजरेनं बघतंय, कुणी कशा नजरेनं बघतंय म्हणून ती कोणी नाक्यावर उभा राहून सुद्धा हे करतात, जातात का काम भेटत नाही, हे होत नाही. अजून घरची कामं आवरून यायची आणि पुन्हा इथं धावपळीनं यायचं. इथं आलं का काम नाही म्हणलं का मग पुन्हा घरी जायचं, पुन्हा घरून दुसऱ्या दिवशी यायचं, परत नाक्यावर उभा राहायचं. ही रोजच्या समस्या चालूच असतात. नाका कामगारांची परिस्थिती काय आहे हे लोकांना सांगण्यासाठी आम्ही संशोधन केलं. माझं नाव पद्माकर विठ्ठल अहिरे. मी पेंटर काम करतो. नाक्यावर गेली 14 वर्ष मी काम करत आहे. उल्हासनगरमधील व्हिनस नाका आहे आणि उल्हासनगरमधील जे काही नाका कामगार आहेत या नाका कामगारांच्या अनेक समस्या आहेत. तर आम्ही आमच्या गटाने म्हणजे 8-9 आम्ही मेंबर आहे आमच्या गटामध्ये. यूथ फेलोमध्ये आम्ही जॉईनिंग झालो आणि या सर्व नाका कामगारांचं आम्ही संशोधन करण्याचं ठरवलं. तर त्या पुकार संस्थेमध्ये आम्ही राहून या नाका कामगार असतील त्याच्यामध्ये मिस्त्री, बिगारी, इलेक्ट्रिशियन, पेंटर, सुतार या लोकांना यांच्या सरकारी योजनेपर्यंत कसं पोहोचवलं जाईल तर याकरिता आम्ही त्यांचं काम करणार आहोत आणि ते करायलाच पाहिजे. आम्ही खूप त्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. मी राजश्री खडकाळे. कामगारांच्या मुलाखती घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली. 8 कामगारांच्या रोजच्या कामाबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल, त्यांची परिस्थिती समजून घेतली. मी योगिता घाडगे. पुकार संस्थेमार्फत आमच्या गटाने नाका कामगार यांच्या योजना व सध्याच्या परिस्थितीवर रिसर्च केला आहे. पहिले मी बऱ्याच दिवसापासून जर मी काम करायचो तर साईटवरच काम करायचो आणि साईटवरच आम्ही राहायचो. परिस्थिती एकदम आमची खराब असल्या कारणाने आम्ही जिथे काम करायचो आम्ही तिथंच राहतात. तर आता तसं तरी काही नाही. तर आम्ही
थोडंसं कामधंदा थोडा व्यवस्थित करून किंवा काहीतरी आपलं हे करून थोडासा आता आमची परिस्थिती थोडी म्हणजे मीडियम प्रकारे आहे. तरी आम्ही अजून जिथं मिळते तिथं काम करतो आणि आमचा उदरनिर्वाह करतो. थोडे राहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे. जसा जगत आहे मी तसाच शब्दांत आहे. कमीत कमी 15-20 वर्षापासून हे आम्हाला काम करतो. कधी कलरचं काम, कधी गाड्या खाली करणं, कधी कधी खोदाई करणं, कधी कधी उचलपटक, पुन्हा या गाडीतला माल त्या गाडीत टाकायचा. शिकवलं घेऊन पहिले ते पहिलं गावाकडं होतं, रोज मजुरी करायची. पहिले गावाकडं मजुरी कमी होती म्हणून इकडं आलो याला उल्हासनगरला. मग असं दुसऱ्याच्या मिस्त्री संघ राहू ते म्हणतो बाबा हे काम न करता हे काम कर, त्याच्यामध्ये पैसे भेटन. पहिले काय 800 रुपये हजेरी होती. मग मिस्त्रीच्या संघ जायचं, मग मिस्त्रीचं काम ते सोडून दिलं. पुन्हा मग स्वतः आम्हाला करायला लागलो. कामाला बी तर एवढी मजुरी बी नाही तशी. आता काम सहसा लागत बी नाही. काम भेटलंही कोणती त्याच्यात बी हे ठेकेदार लोक झाले, घरधनी झाला, त्याच्यात बी काही ना काही खिंडा काढत राहते, काम करून घेते. आणि जसे पैसे लागले आपल्याला तसे पैसे देत नाही. जिथं आपल्याला 700 रुपये हजेरी किंवा 600 हजेरी तसे आपल्याला 400 देईन, 500 देईन. नुसतं बा म्हणाला आम्ही बाबा हे कागद भरा, तो कागद भरा. काही बार कागद भरले, काही बार हे केलं, पण अजून बी एकानं साक्षात करून दाखवलं नाही बाबा याला मार लागला का, ह्यो कुठून पळला का, याला भरपाई करून द्या. शेटांगून बी भरपाई करून दिली. तिथून जेवढी मागायची तेवढी मागणार नाही. 10-5 हजार रुपये देईन. ते 10-5 हजार रुपयात काय होतं, कोणाचा हात मोडतो, कोणाचा पाय मोडतो, कोणी जागेवरच खलास होतं. ये लाइन देखो, पिताजी हमारे ये काम करते थे, तो एक बार वो पतरे से गिर गए थे. तो फिर वो मैं सोचा अभी घर का बड़ा लड़का मैं ही हूँ, तो वो काम मैंने ये पकड़ लिया. मजदूरी देखो, अगर घरगुती काम रहेगा तो रोज़ का रोज़ रोकड़ा मिल जाता है. और किसी ठेकेदार के पास काम करते हैं हम, तो फिर वो 1-2 दिन का पैसा रोकेगा, फिर तीसरे दिन हमको पैसा देगा. बारिश में तो हमको वो 2-3 महीने तो बैठना ही पड़ता है हमको. ये कुछ सोचना नहीं पड़ता, क्योंकि हमने जो अभी जो गर्मी के 4-6 महीने रहते हैं उसमें हम काम कर लेते हैं, तो उसमें कुछ घर का राशन भर लेते हैं. फिर वो बारिश में तो हमको बैठना ही पड़ता है. खुद का कुछ हाँ, ऐसा होना चाहिए वजूद कुछ कि आदमी समझो हम जैसे नाके पे खड़े रहते हैं सवेरे. समझो हम लोग सवेरे 7:30 बजे हमारे मजदूर लोग नाके पे खड़े होते हैं. जैसे 9 बजता है ना, 9 सवा 9, तो उनकी दुकानें खुलना चालू हो जाती है. हमको बोलते हैं आप थोड़ा उधर खड़े हो जाओ, थोड़ा साइड में हो जाओ, हमारा टाइम हो गया, अभी आपका टाइम हो गया, आप जाओ. उनको तकलीफ होती है, आप जब उनको खड़े दिक्कत रहते होती है. नागा काम का बांधकाम पलस्तर का माल देना, फिर नहीं वो हुआ तो ये साफ सफाई, ऐसा जो चिरकुट काम आया वो काम करते. अभी काम करने को मेरे को नहीं बोले तो 30-40 साल होते हैं. जब से तो लाभ तो कुछ नहीं है. काम को गए लाए, शाम के शाम लाने का खाने का. दूसरा कभी मिला तो 400-500 ऐसे मिलते. कभी 500 देंगे, कभी 400 मिलेंगे, कभी नहीं है तो बोलेंगे 300 में आओ. मजबूरी से जाना पड़ता, नहीं गए तो फिर खाएंगे क्या. मेरे साथ हुआ था ये 1-2 महीने में हुआ था. अभी चालू में हुआ था, दे रहा नहीं था पैसा, तो फिर वहाँ भी मैं भी झगड़ा करके पैसा ली, छोड़ी नहीं पैसा. मिलता, कभी मिलता, कभी नहीं मिलता, कभी मिलता, कभी नहीं मिलता. कभी 8 दिन में 2 दिन भरता, महीने में 4 दिन 5 दिन भरता ही भरता. इसके ऊपर नहीं. अभी उसमें खाना है, पीना है, उसमें भाड़ा है, सब तो करना ही लगता. उसमें धंधा डालने को तो पैसा भी मांगता ना, धंधा डालने को कि चलो मैं धंधा डालूँ, कुछ कपड़ों का बोलो, काय का भी बोलो, क्या चूड़िया का बोलो, कुछ ना कुछ डाल के बैठे बैठे कमाऊँ, ऐसा दिल बोलता. और उसको भी पैसा होना ना, कमाने को भी. अभी क्या 4 पैसा लाए तो उधर के उधर ही खर्चा हो जाता, किधर से मिलने वाला पैसा. आम्ही उल्हासनगर 4 विनसच्या नाकावर कामाला जातो. कामाला गेल्यानंतर कामाचं नक्की नसतं, काम भेटेल का नाही भेटेल. कधी कधी आम्हाला घरी पण यावं लागतं आणि कुठं कोणी घेऊन जातं तर पैशांची गॅरंटी नसते. कोणी दुपारी निघून जातं, कोणी 2-3 दिवसानंतर पैसे देतं, तर कोणी तर पैसेच नाही देत.
अगोदर बिगारी काम करायचो. बिगारी काम करता करता मला एक माझा मित्र भेटला. त्यांनी मला कलरच्या लाईनीत उतरवलं. कलरच्या कामात मला 15 वर्षे झाली आहेत आणि ते काम करता करता मी पूर्ण हळूहळू पेंटिंगचं पूर्ण काम शिकलो. आता मी पेंटिंग काम करतो आणि पेंटिंग कामाचं असं आहे की ते काम कंटिन्यू नसतं. पावसाळ्यात घरी पण बसावं लागतं आम्हाला. मी एक वेळेस कामाला गेलो होतो, तर सीडीवर चढला होता एक माणूस, माझा मित्र, आणि मी सीडी पकडलेली होती. पण विषय असा झाला, सीडी जास्त हाईट असल्यामुळे सीडी सटकली आणि जो माझा मित्र होता तो सीडीवरून खाली पडला. आम्ही हाजरीने गेलो होतो कामाला ठेकेदारकडे. नंतर त्या ठेकेदार आला जागेवर. त्याला लागलं होतं पायाला, पाय फ्रॅक्चर झाला होता. नंतर ठेकेदारने फक्त दवाखान्यात ड्रेसिंगचे पैसे दिले. नंतर त्याला काहीच नाही, आर्थिक मदत काहीच नाही दिली. आज त्या माणसाची परिस्थिती खूप बिकट आहे. त्याला चालायला होत नाही आणि कामधंदे पण बंद करून टाकले त्यांनी. आता आम्ही जर आजारी जरी असलो तरी आम्हाला कामावर जावंच लागतं. कारण समोरच्या ज्या व्यक्तीकडे आम्ही काम करतो, आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आज येणार नाही, आम्हाला ताप आला आहे किंवा काही अडचण झाली आहे, तर ते आम्हाला जबरदस्ती जावं लागतं. कारण ते लोक, आम्ही नाही गेलो तर दुसऱ्या कोणाला तरी कामावर घेऊन जातात ते. आणि दुसऱ्या दिवशी आपण कामाला गेल्यावर ते लोक आपल्याला ठेवत नाही कामावर. दुसरा व्यक्ती तिथं आपल्या जागेवर घेऊन जातात ते लोक. आम्ही नाक्यावर उभे राहतो. आम्हाला नाक्यावर उभं असताना खूप अडचणी येतात. खास करून पावसाळ्यात जास्त अडचणी येतात. पावसाळ्यात देवाचं पाणी वरून पडतं, उभं राहायला शेड नाही तिकडे. आम्ही कुठल्या दुकानावर जरी उभे राहिले, दुकानवाला आम्हाला हाकलून लावतो. तिथं पिण्याच्या पाण्याची सोय नसते, आरोग्य सेवा नसते. आम्हाला तिथं काहीतरी शेड वगैरे टाकून पिण्याचे पाणी माठ वगैरे भरून ठेवायला पाहिजे शासनाने, आणि आरोग्य सेवा काहीतरी दिली पाहिजे. गावापेक्षा आम्हाला तिथं 10 रुपये 15 रुपये अशी गावात मजुरी मिळायची आणि इथं त्यावेळेस नाक्यावरची 30-35 रुपये अशी मजुरी मिळायची. या अभावी मग आम्हाला वाटलं की इथं मजुरी काम करण्यापेक्षा शहरामध्ये जाऊन मजुरी काम केलं पाहिजे. त्यामुळं मग आम्ही मुंबई या ठिकाणी आलो. मी नाक्यावर काम करत असताना, कामासाठी जात असताना आम्हाला ज्यावेळेस उभं राहण्याची व्यवस्था नसते, पावसाळ्यामध्ये आम्हाला भिजत नाक्यावर उभं राहावं लागतं. आणि ज्यावेळेस कुणाला शौचालय किंवा टॉयलेटचा आवश्यकता असते, त्यावेळेस नाक्यावर कामगारासाठी टॉयलेटची किंवा सुविधा नसते. अशी बिकट अवस्था आज या नाका कामगारांची आहे. परंतु काही ठेकेदारसुद्धा असे काही आहेत की बरेचसे मला माझ्या जीवनातले अनुभव आले की आमच्याकडून दिवसभर काम करून घेतलं, 1-2 हाजऱ्या आमच्या 2-2 दिवसाच्या बऱ्याचशा ठेकेदारांनी बुडवलेल्या आहेत. आणि आता तर माझे जवळपास एक ठेकेदार आहे, त्यांनी 8 दिवसाचा माझा पगार त्यांनी दिलेला नाही. माझ्यावर असा एक प्रसंग आला की लोक फार मोठ्या उत्साहानं दिवाळी हा सण साजरा करायचे, परंतु माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं मला लक्ष्मीपूजेच्या दिवशीसुद्धा कामावर जावं लागलं. तेव्हा कुठं माझी दिवाळी ती साजरी झाली. सांगायचं तात्पर्य म्हणजे सर्व सरकारी वर्ग, कर्मचारी वर्ग हा दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात, परंतु कामगारांना त्यांचा सण साजरा करण्याची आर्थिक ताकद त्याच्यामध्ये नसल्यामुळे त्यांना सणाच्या दिवशीसुद्धा कामावर जाऊन आपली उपजीविका पूर्ण करावी लागते. कामगारांनी कष्ट केले आणि तुम्ही फार चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून त्यांना शाबासकीची त्यांच्या पाठीवर थाप कधी मारलेली नाही. त्यांना वेळोवेळी माझ्या तर अनुभवातून 15-15, 20-20 मिनिटाला अपमानित होऊन काम करावं लागते कामगारांना. अशी कामगारांची फार दुरावस्था आहे. आम्हाला सांगितलं होतं की घर बांधण्यासाठी तुम्हाला पैसे भेटतील, शिक्षणासाठी पण पैसे भेटतील असं पण सांगितलं होतं आम्हाला. पण अजूनपर्यंत शासनाने आम्हाला काही 1 रुपयासुद्धा दिलेला नाही. लोकांकडेच आम्हाला भीक मागावं लागते. आता सध्या कामाची एवढी गंभीर परिस्थिती आहे
15 दिवसपासून मी घरामध्येच आहे. रोज नाक्यावरती जातो, घरी परत येतो. फक्त एवढं 15 दिवसावर फक्त मला काल काम मिळालेलं होतं, ते पण 500 रुपये भेटले मला. ते 500 रुपयात घर चालवलं. आज सुद्धा काम नाक्यावर जाऊन परत घरी आलेलो आहे. माझं म्हणणं एवढं आहे की सरकारकडून चांगले आम्हाला मदत व्हावे, की आमची लेकरं बाळं शाळेत जातात, पण शाळामध्ये आम्हाला एवढं फी भरायची आमच्यात हिंमत नाही. आम्ही सरकारी शाळामध्ये टाकले, प्रायव्हेटमध्ये आमची हिंमत नाही, कारण की आम्ही रोजगार प्लंबरचे कामं करतो. आम्हाला तिकडून कम भेटले तर आम्ही शाळेत भरावा का घर चालवा, त्याच्यामध्ये आम्हाला हे तकलीफ होती. मग त्याच्यामुळं आम्ही सरकारी शाळामध्ये टाकले. तर माझं म्हणणं एकच आहे की सरकारनं आम्हाला चांगली सोय द्यावी. गरीब लोक जे बी पण प्लंबर लोक आहेत, जेवढे लोक आहेत त्यांना सोय झाली पाहिजे. आमचं आता घरकुल, आमचं घर असं आहे, पत्राचं आहे, अजून पत्राचंच घर आहे. आम्हाला सरकारपासून असं काही योजना पाहिजे, ते घरकुल येऊ राहिले कोणाला, आम्हाला तर आलं नाही अजूनपर्यंत. अजून माझ्या मुलीचं असं परिस्थिती आहे, शाळामध्ये सोडतो आम्ही, ते शाळामधले परिस्थिती खराब आहे. काही मुलांचं एवढं हे चालू आहे, योजना चालू आहे भरपूर, की मुलं अजूनपर्यंत आम्हाला भेटल्या नाही. माणसाला एक कुठेतरी समाधान पाहिजे असतं. हे आम्ही हे काम करून सुद्धा नाही इलाज असतो. माणसाला समाधान हे मानून घ्यावे लागते, कारण जीवनात समाधान असणं फार मोठी गोष्ट आहे. आता माणसाला सर्वच तर काही मिळणार नाही, परंतु आपल्या कष्ट करून, हाल अपेक्षा सहन करून जे काही मिळेल त्याच्यात आपल्याला समाधान मानावं लागतं. कारण परिस्थिती कामगाराची तशीच आहे. आता नशिबात असेल त्याप्रमाणे चालू लागेल, परंतु कसं आहे की या कामात मेहनत फार आहे आणि त्याच्या मोबदला जो असतो तो फार कमी असतो. ज्याला 900 भेटायला पाहिजे तर दुसरा येऊन बोलतो मी 700मध्ये करतो, तिसरा येतो बोलतो मी तर 600मध्ये करून देईन, अजून चौथा येतो तो बोलतो मी 500मध्येच मला चालेल. कारण काय असतं की सकाळपासूनचा माणूस तिकडे उभा असतो, तर त्याला त्याची परिस्थितीमुळे जे मिळतील त्या रोजंदारीवर त्याला काम करावं लागतं. कारण की काय आहे, त्याला माहिती आहे आपण घरी राहून कमीत कमी जे मिळेल ते तरी मिळेल. रोटी, हक्क, सन्मानाचे जगणे हवे आहे. असंघटित कामगार आम्ही, न्यायाची मागणी आहे. आम्ही पुकारचे युथ फेलो आहोत. आमच्या नाका कामगारांच्या काही मागण्या आहेत. नाका कामगारांच्या कामाचा आदर झाला पाहिजे आणि त्यांना पाहिजे तो मोबदला मिळाला पाहिजे. नाका कामगारांना कामगार हॉस्पिटलचा लाभ मिळायला पाहिजे. नाका कामगारांना 55 वर्षानंतर पेन्शन योजनेचा लाभ मिळायला पाहिजे. जिथे नाका कामगार उभे राहतात तिथे पिण्याच्या पाण्याची सोय करावी. नाका कामगारांना नाक्यावर स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत शौचालय बांधून देण्यात यावे. नाका कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. नाका कामगारांना उभं राहण्याकरता हक्काची जागा मिळायला पाहिजे व त्यांना हक्काची शेड मिळायला पाहिजे.